Hello students, in previous lecture we have studied about local anesthetic drugs, its definition, classification, mechanism of action, pharmacological action, therapeutic uses, adverse reaction, side effects, etc. Let's start with next subtopic of this chapter is drug acting on eye. First, classification of drugs acting on eye. जे ड्रग आयवर ॲक्ट होतात. फर्स्ट इज ऑप्थॅल्मिक अँटीमायक्रोबियल. ऑप्थॅल्मिक म्हणजे जे ड्रग्स आय कॅव्हिटीमध्ये ॲडमिनिस्टर्ड केले जातात त्यांना म्हटलं जातं ऑप्थॅल्मिक ड्रग्स. ऑप्थॅल्मिक अँटीमायक्रोबियल्स ते मायक्रोब्सना मायक्रो ऑर्गॅनिझम्सना किल करतात किंवा इनिबिट करतात, त्यांची ग्रोथ इनिबिट करतात. ऑप्थॅल्मिक अँटीमायक्रोबियल्स एक्झाम्पल्स सिप्रोफ्लॉक्सासिन, जेंटामायसिन, मायकोनाझोल, किटोकोनाझोल, फ्लुकोनाझोल, ॲसिक्लोव्हिर. सिप्रोफ्लॉक्सासिन हे अँटीबायोटिक आहे, जेंटामायसिन अँटीबायोटिक आहे, मायकोनाझोल किटोकोनाझोल अँटीफंगल ड्रग आहे, फ्लुकोनाझोल हे पण अँटीफंगल ड्रग आहे, ॲसिक्लोव्हिर इज अ अँटीव्हायरल ड्रग. ऑप्थॅल्मिक अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स जे ऑप्थॅल्मिक कॅव्हिटीमध्ये ॲडमिनिस्ट्रेट केले जातात, आय कॅव्हिटीमध्ये ॲडमिनिस्ट्रेट केले जातात म्हणून त्याला ऑप्थॅल्मिक म्हटलं जातं. ऑप्थॅल्मिक अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स हायड्रोकॉर्टिझोन, बेटमिथाझोन, डेक्सामिथाझोन, प्रेडनिझोलॉन एक्सेट्रा. थर्ड इज ऑप्थॅल्मिक अँटी ॲलर्जिक ड्रग. अँटी ॲलर्जिक ड्रग फॉर एक्झाम्पल सोडियम क्रोमोग्लायकेट, मिड्रिएटिक अँड सायक्लोप्लेजिक्स. मिड्रिएटिक्स म्हणजे जे ड्रग्स मिड्रियासिस प्रोड्यूस करतात त्यांना मिड्रिएटिक म्हटलं जातं. मिड्रियासिस मीन्स डायलेशन ऑफ प्युपिल, इन्क्रीज इन साइज ऑफ प्युपिल. अँड सायक्लोप्लेजिया मीन्स इट इज अ पॅरालायसिस ऑफ द सिलियरी मसल ऑफ द आय रिझल्टिंग इन ए लॉस ऑफ अकोमोडेशन. इट इज ऑल्सो कॉल्ड एज ए पॅरालायसिस ऑफ अकोमोडेशन. Cycloplegics are used in certain clinical procedures. So, for examples of midriatic and cycloplegics are tropicamide, homatropin, cyclopentolate. Drug used in treatment of glaucoma. Glaucoma is an eye disorder which is occur because of increase in intraocular pressure. Examples of drugs for glaucoma: miotics, drugs which produce meiosis, that is constriction of pupil or decrease in size of pupil. Examples: pilocarpine, physostigmine. Beta blockers, these drugs blocks beta receptors. Timolol, betaxolol, leobunolol. Third is diuretics, acetazolamide and manidol. So this is the classification of drug acting on eye. Glaucoma and its treatment. Glaucoma is characterized by progressive optic nerve damage due to increased intraocular pressure and loss of vision. Intraocular pressure means what? Intraocular pressure is the fluid pressure inside the eye. It increased intraocular pressure is one of the main risk factor for glaucoma. It is caused by an imbalance in the production and drainage of fluid in the eye, that is aqueous humor. So glaucoma is characterized by progressive optic nerve damage. Optic nerve damage झाल्यामुळे due to increased intraocular pressure and loss of विजन. इंट्राऑक्युलर प्रेशर हा फ्लुइड प्रेशर आहे इनसाइड द आयमधील फ्लुइड प्रेशर. तो इंट्राऑक्युलर प्रेशर जेव्हा इन्क्रीज होतो तेव्हा ऑप्टिक नर्व डॅमेज होते. ती ऑप्टिक नर्व डॅमेज झाल्यामुळे ग्लॉकोमा प्रोड्यूस होतो. इन्क्रीज इंट्राऑक्युलर प्रेशर इज वन ऑफ द मेन रिस्क फॅक्टर फॉर ग्लॉकोमा. इट इज कॉज्ड बाय अन इम्बॅलन्स इन दी प्रोडक्शन अँड ड्रेनेज ऑफ फ्लुइड इन दी आय. त्या फ्लुइडला म्हटलं जातं ॲक्वियस ह्युमर.
इट इज ऑफ 2 क्लिनिकल फॉर्म्स. त्याचे 2 क्लिनिकल फॉर्म्समध्ये ते क्लासिफाईड केलं जातं. फर्स्ट इज ओपन अँगल ग्लाकोमा. इट ऑकर्स ड्यू टू degeneration of trabeculae leading to diminished reabsorption of aqueous humor. It occurs due to degeneration of trabeculae leading to diminished reabsorption of aqueous humor. Trabeculae म्हणजे काय? ट्रॅबॅक्युले हा आयचा पार्ट आहे. The trabecular meshwork is an area of the tissue in the eye located around the base of the cornea and near the ciliary body and is responsible for draining the aqueous humor from the eye. ट्रॅबेक्युलीचा काय इम्पॉर्टंट आहे, तो कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो? जे ॲक्वियस ह्युमर आहे, जे आयमधील फ्लुईड आहे, ते ड्रेनेज होण्यासाठी, त्याचं ड्रेनेज किंवा रिॲब्सॉर्प्शन होण्यासाठी हे जे ट्रॅबेक्युलर मेशवर्क हे इम्पॉर्टंट आहे. So in open angle glaucoma it occurs due to degeneration of trabeculae leading to diminished reabsorption of aqueous humor. ट्रॅबेक्युली हा जो पार्ट आहे, ट्रॅबेक्युलर मेशवर्क आहे, ते डिजनरेट झाल्यामुळे ॲक्वियस ह्युमर म्हणजे आयमधील जे फ्लुईड आहे त्याचं रिॲब्सॉर्प्शन हे डिक्रीज होतं. ते डिक्रीज झाल्यामुळे जो ग्लाकोमा होतो त्याला म्हटलं जातं ओपन अँगल ग्लाकोमा. Treatment is treated by promoting drainage of aqueous humor or by reducing its secretion. मग ह्याच्यावर ट्रीटमेंट कशी केली जाते? बाय प्रमोटिंग ड्रेनेज ऑफ ॲक्वियस ह्युमर. त्याचं रिॲब्सॉर्प्शन हे स्टिम्युलेट केलं जातं, प्रमोट केलं जातं, म्हणजे ड्रेनेज हे स्टिम्युलेट केलं जातं. ऑर बाय रिड्युसिंग इट्स सिक्रिशन, त्याचं सिक्रिशन डिक्रीज केलं जातं. ॲक्वियस ह्युमरचं सिक्रिशन हे अपोज केलं जातं किंवा रिड्यूस केलं जातं. Treatment is treated by promoting drainage of aqueous humor or by reducing its secretion. Treatment drugs, topical beta blocker. Examples: timolol, betaxolol, leobunol are the first choice of drug. हे फर्स्ट चॉईस आहेत ग्लॉकोमाच्या ट्रीटमेंटसाठी. फर्स्ट चॉईस ऑफ ड्रग्स आर टिमोलॉल, बिटाक्झोलॉल, लिओब्युनोलॉल. अल्फा ॲड्रिनर्जिक अगोनिस्ट. हे अल्फा ॲड्रिनर्जिक रिसेप्टर्सप्रमाणे ॲक्शन दाखवतात. अल्फा ॲड्रिनर्जिक अगोनिस्ट. प्रिमोनिडिन, डिपिवेफ्रिन आर सेकंड चॉईस ऑफ ड्रग्स. कार्बोनिक अनहायड्रेज अगोनिस्ट, ॲसिटाझोलामाइड. नेक्स्ट टाईप इज अँगल क्लोजर ग्लाकोमा. अँगल क्लोजर ग्लाकोमामध्ये काय होतं? इट ऑकर्स ड्यू टू कंजेशन इन इरिडोकॉर्नियल अँगल. इरिडोकॉर्नियल अँगल क्लोजर, इट ऑकर्स ड्यू टू कंजेशन इन इरिडोकॉर्नियल अँगल. इट इज इमर्जंट कंडिशन ट्रीटेड बाय वेरियस थेरपी टू रिड्यूस इंट्राऑक्युलर प्रेशर. इरिडोकॉर्नियल अँगल हा एक पार्ट आहे आयचा, त्याच्यामध्ये कंजेशन प्रोड्यूस झाल्यामुळे हा अँगल क्लोजर ग्लाकोमा प्रोड्यूस होतो. इट ऑकर्स ड्यू टू कंजेशन इन इरिडोकॉर्नियल अँगल. इट इज इमर्जंट कंडिशन ट्रीटेड बाय वेरियस थेरपी टू रिड्यूस इंट्राऑक्युलर प्रेशर. ट्रीटमेंट फर्स्ट टॉपिकल बीटा ब्लॉकर्स. टॉपिकल बीटा ब्लॉकर्स हे टॉपिकली आयला अप्लाइड केले जातात, एक्सटर्नल अप्लाय केले जातात. बीटा ब्लॉकर्स म्हणजे ते बीटा रिसेप्टरना अपोज करतात किंवा प्रिव्हेंट करतात. टॉपिकल बीटा ब्लॉकर्स एक्झाम्पल्स: टिमोलॉल 0.5% इज इन्स्टिल्ड 8 अवरली. टिमोलॉल हा ड्रग 0.5% ड्रग इन्स्टिल केला जातो पर 8 अवर. Meiotic drugs means it produce constriction of pupil or it decreases size of pupil. Examples: pilocarpine. Pilocarpine हा कोलिनर्जिक ड्रग आहे. पिलोकार्पिन 1 to 2%. हायपरटोनिक ड्रग्स. हायपरटोनिक म्हणजे जे कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज असतं. हायपरटोनिक
एक्झाम्पल ज्याचं कॉन्सन्ट्रेशन हे इन्क्रीज असतं, मॅनिटॉल 20%, हाय कॉन्सन्ट्रेशन मॅनिटॉल 20%. ॲसिटाझोलामाइड 500 mg intravenous is started simultaneously. ॲसिटाझोलामाइड 500 mg इंट्रावेनस ॲडमिनिस्टर्ड केलं जातं. डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट इज सर्जरी, दॅट इज इरिडोटोमी. ग्लाकोमाची जी सर्जरी केली जाते त्याला म्हटलं जातं इरिडोटोमी. डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट इज सर्जरी आफ्टर टर्मिनेशन ऑफ अटॅक. जेव्हा ग्लाकोमाचा अटॅक येतो तेव्हा त्या टर्मिनेशन ऑफ अटॅक, जेव्हा अटॅक येऊन जातो, ग्लाकोमाचा अटॅक येतो, त्यानंतरची सर्जरी केली जाते, त्या सर्जरीला म्हटलं जातं इरिडोटॉमी. Difference between mydriatics and meiotics. Mydriatics and meiotics, drug which shows mydriasis are called as a mydriatic drugs. Drug which shows meiosis are called as a meiotics drugs. Mydriatics which shows mydriasis. What is mydriasis? Mydriasis means dilation of pupil, that is increase in size of pupil, is called as a mydriatics. Drug which shows meiosis, that is constriction of pupil, means reduction in size or decrease in size of pupil, is called as a meiotics. Examples: anticholinergic drugs, atropine, sympathomimetics, adrenaline. अँटीकोलिनर्जिक ड्रग्स म्हणजे जे कोलिनर्जिक रिसेप्टरला इनिबिट करणारे ड्रग्स आहे, जे कोलिनर्जिक ॲक्शन इनिबिट करतात. एक्झाम्पल ॲट्रोपिन. सिम्पॅथोमिमेटिक म्हणजे जे ॲड्रिनर्जिक ॲक्शन सिमिलर टू ॲड्रिनर्जिक ॲक्शन दाखवतात, म्हणजे जे ॲड्रिनालिनच्या सिमिलर ॲक्शन प्रोड्यूस करतात, त्या ड्रग्सना म्हटलं जातं सिम्पॅथोमिमेटिक्स ड्रग्स. एक्झाम्पल ॲड्रिनालिन. कोलिनर्जिक ड्रग्स और पॅरासिम्पॅथेटिक ड्रग्स. एक्झाम्पल्स पिलोकार्पिन, हे मिओटिकचं एक्झाम्पल आहे, आणि फायसोस्टिग्मिन. कोलिनर्जिक ड्रग्स पिलोकार्पिन अँड फायसोस्टिग्मिन आर एक्झाम्पल्स ऑफ मिओटिक्स. सिम्पॅथोमिमेटिक ड्रग्स स्टिम्युलेट सिम्पॅथेटिक नर्व. इन मिड्रियाटिक सिम्पॅथोमिमेटिक ड्रग जे आहेत, सिम्पॅथोमिमेटिक ड्रग म्हणजे ॲड्रिनर्जिक ड्रग विच स्टिम्युलेट सिम्पॅथेटिक नर्व, हे सिम्पॅथेटिक नर्व्सना स्टिम्युलेट करतात. पॅरासिम्पॅथोमिमेटिक ड्रग स्टिम्युलेट पॅरासिम्पॅथेटिक नर्व्स. पॅरासिम्पॅथोमिमेटिक ड्रग जे आहेत ते पॅरासिम्पॅथेटिक नर्व्सना स्टिम्युलेट करतात. स्टिम्युलेशन ऑफ सिम्पॅथेटिक नर्व लीड्स टू कॉन्ट्रॅक्शन ऑफ रॅडियल मसल. जेव्हा सिम्पॅथेटिक नर्व स्टिम्युलेट होतात, ते स्टिम्युलेट झाल्यामुळे रॅडियल मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं. पॅरासिम्पॅथेटिक नर्व स्टिम्युलेट झाल्यामुळे सर्क्युलर मसलचं कॉन्ट्रॅक्शन प्रोड्यूस होतं. ड्यू टू मिड्रियासिस फोकल लेंथ इन्क्रीजेस अँड पर्सन कॅन सी लॉंगर ऑब्जेक्ट. ड्यू टू मिओसिस फोकल लेंथ डिक्रीजेस, पर्सन कॅन सी नियरर ऑब्जेक्ट बट कांट सी longer object. In midriatic, due to midriasis focal length increases, person can see longer object but it can't see nearer object. midriasis कंडिशन मध्ये काय होतं, जी प्युपिलची साईज ही इन्क्रीज झाल्यामुळे फोकल लेंथ ही इन्क्रीज होते. मिड्रियासिस प्रोड्यूस झाल्यामुळे फोकल लेंथ इन्क्रीज होते. फोकल लेंथ इन्क्रीज झाल्यामुळे ती व्यक्ती लांबची जो ऑब्जेक्ट आहे तो पाहू शकते, पण जो जवळचा ऑब्जेक्ट आहे, जवळचा ऑब्जेक्ट तो ती व्यक्ती पाहू शकत नाही. या कंडिशनला म्हटलं जातं पॅरालायसिस ऑफ अकोमोडेशन और सायक्लोप्लेजिया. ड्यू टू मिड्रियासिस फोकल लेंथ इन्क्रीजेस अँड पर्सन कॅन सी लॉंगर ऑब्जेक्ट. ड्यू टू मिओसिस फोकल लेंथ डिक्रीजेस, पर्सन कॅन सी नियरर ऑब्जेक्ट बट कांट सी लॉंगर ऑब्जेक्ट. मिओसिस कंडिशनमध्ये काय होतं, प्युपिलची जी साईज आहे ती डिक्रीज झालेली असते, म्हणजेच कन्स्ट्रिक्शन ऑफ प्युपिल. ती डिक्रीज झाल्यामुळे फोकल लेंथ ही डिक्रीज होते. फोकल लेंथ डिक्रीज झाल्यामुळे ती व्यक्ती जवळचा ऑब्जेक्ट पाहू शकते पण लांबचा ऑब्जेक्ट
पाहू शकत नाही. या कंडिशनला म्हटलं जातं स्पाझम ऑफ अकोमोडेशन. ड्यू टू मिओसिस फोकल लेंथ इज डिक्रीजेस. पर्सन कॅन सी नियरर ऑब्जेक्ट बट कांट सी लॉन्गर ऑब्जेक्ट. थँक यू.